श्रीकांत मूवी मी पाहिली. खरं तर खूप सुंदर मूवी आहे. खूपच छान फिल्म आहे आणि सगळ्या डिसेबल लोकांनी खरं तर ती पाहायला हवी. मला ना खूप काही गोष्टी त्याच्यातल्या आवडल्या. खूप काही घेण्यासारखं होतं त्याच्यामध्ये आणि आपल्या आयुष्यात पण अशा गोष्टी घडतात, पण आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण वागलं पाहिजे, अशी शिकवण देणारा खरं तर हा पिक्चर आहे. पहिली गोष्ट तर एक मला खूप छान वाटली की त्याच्यात जे पहिला सीन दाखवला आहे की म्हणजे आपल्या घरच्यांनी जर आपल्यासाठी एखादी गोष्ट सगळ्यांच्या विरोधात जाऊन केली तर आपण इतकं आपल्याला सक्सेसफुल बनवायला पाहिजे की पुढे जाऊन त्यांना म्हणजे आपल्या घरच्यांना त्याचा पश्चाताप नाही झाला पाहिजे की आपण जे केलं ते चांगलंच केलं असं वाटलं पाहिजे. अशा गोष्टी म्हणजे जसं की त्याच्यामध्ये दाखवलं आहे, जसं माझ्या सोबत पण झालं. तो जो मेन हिरो आहे म्हणजे मेन जो त्याच्यातलं कॅरेक्टर आहे त्यांचं श्रीकांत आहे, तो जन्मताच अंध जन्माला आला आणि त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांना सगळ्यांनी सांगितलं की आता ही अंध बाळाला कसं सांभाळणार तुम्ही, एकतर तुमची परिस्थिती नाही आहे, मग तुम्ही याला मारून टाका. सेम माझ्या बाबतीतही तसंच झालं होतं. मलाही सांगितलं होतं की माझ्या घरच्यांना की ही हँडिकॅप मुलगी आहे, तुम्ही हिला कसं सांभाळणार, तुम्ही खरं तर हिला मारा. आणि त्यांनी पण त्या बाळाला घेऊन गेले होते आणि पूर्ण तेवढ्यात ते बाळ रडलं आणि त्यांनाच वाटलं की नाही असं नाही करायला पाहिजे आणि ते घेऊन आले घरी. तर त्याचं नंतर त्यांना तो मुलगा इतका सक्सेसफुल झाला की त्यानंतर त्यांनी स्वतःच्या बळावर एक घर बांधलं, मोठा बंगला, आणि त्याचं जेव्हा पूजन होतं तर ते पूजन करताना सेम खड्डा खणला होता आणि त्याच्यामध्ये त्याच्या हाताने वीट तिथे ठेवण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा त्याच्या वडिलांना पहिल्यांदा जे झालं ते आठवतं की मी काय करायला चाललो होतो आणि ते झालं असतं तर आज काय. म्हणजे आपण इतकं सक्सेसफुल व्हायला पाहिजे की आपल्या घरच्यांना वाटलं नाही पाहिजे की आपण इतकं आयुष्य ह्यांच्यासाठी का खर्च केलं. ही एक गोष्ट खूप खूप भावणारी होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप अडचणी येतात. आपण जेव्हा काही गोष्टी करायच्या ठरवतो तेव्हा खूप खूप अडचणी येतात. इतक्या की व्यक्ती तर व्यक्ती पण भांडतात, पण एखाद्या सिस्टमला सुद्धा आपल्याला लढण्याची ताकद आपल्यात पाहिजे, सिस्टम बदलण्याची ताकद आपल्यात पाहिजे. त्याच्यामध्ये ते खूप छान दाखवलं की सायन्स घेण्यासाठी ब्लाइंड व्यक्तीला किती धडपडावं लागलं की सायन्समध्ये घेऊ शकत नव्हतं ब्लाइंडला. व्हिज्युअल इम्पेअर लोकांना सायन्स घेऊ देत नव्हते आणि त्यासाठी तो कोर्टात गेला, मग खूप लढला आणि त्याच्यानंतर त्याला ती गोष्ट मिळाली. पण ती गोष्ट त्यांनाच नाही मिळाली, तर त्यांच्यामुळे प्रत्येक व्हिज्युअल इम्पेअर लोकांना सायन्स घेऊ शकत होते त्यानंतर. म्हणजे अशी ही गोष्ट आपण करू शकतो. आपल्या तेवढे धमक असते की एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे, आपण जिद्द केली ना, ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि सिस्टमही बदलू शकतो. हे त्याच्यात दाखवलं आहे. जिद्द चिकाटी सोडायची नाही, म्हणजे हार मानायची नाही. नंतर अशा गोष्टी त्याच्यात अजून एक गोष्ट भावणारी की आपण कुठल्याही गोष्टीच्या मागे पळायचं नाही. जेव्हा आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं, ही गोष्ट मला पाहिजे किंवा ती मला गोष्ट पाहिजे आणि ती कधी मिळेल असं नाही म्हणायचं. तर आपण आपल्या जे काही ध्येय असेल, आपल्या ज्या काही गोष्टी असतील, आपल्याला शिकायचं, आपल्याला या गोष्टी करायच्यात, तर त्याच्याच मागे जेव्हा लागू ना, तर आपोआप ज्या आपल्याला हव्यात ना गोष्टी त्या आपल्या मागे येतात. आपण त्याच्या मागे नाही जायचं. अजून एक गोष्ट त्याच्यातली भावणारी म्हणजे जेव्हा आपण पुढे जातो आणि सक्सेसफुल होतो, त्यावेळी सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्यात एक म्हणजे आपण एक पायरी चढत जातो वर, ह्याच्यात पण यशस्वी, त्याच्यात पण यशस्वी,
असं करत करत जात असताना एक इगो तयार होतो की नाही, मी काहीही करू शकते, मी काहीही करू शकतो. तर हे आपल्यात आलं नाही पाहिजे. म्हणजे आपण कितीही यशस्वी होऊ